मुंबईमधील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्थानिक गुंडाने हा गोळीबार केला आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली। थोड्याच वेळामध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार पार पडतील। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घोसाळकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मॉरिस सपिये, मेहुल पारिक आणि रोहित साहू आणि मॉरिसचा अंगरक्षकाला ताब्यात घेतलेला आहे। घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते। लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तूल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरून घोसाळकरांवर गोळीबार केला। अतिरक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वेदांत, खरं तर थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील, मात्र तत्पूर्वी ठाकरे कुटुंब असेल, त्यांचे आप्तेष्ट असतील, प्रत्येकानं अंत्यसंस्काराच्या आधी अंत्यदर्शनही घेतलेलं आहे। वेदांत, या क्षणाचे काय अपडेट आहे? विशाल, अभिषेक घोसाळकरांचं जे पार्थिव आहे ते आता या ठिकाणी दौलतनगर स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि इथे बघतोय त्यांचे नातेवाईक असतील, ठाकरे गटाचे नेते, जसं तू म्हणालास की स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी अंत्यदर्शन अभिषेक घोसाळकर पार्थिवाचं घेतलं आणि मोठ्या संख्येनं पदाधिकारी असतील ठाकरे गटाचे, त्यासोबतच नेते असतील, सामान्य या ठिकाणचा कार्यकर्ता असेल, त्यांनी सुद्धा अंत्यदर्शन घेतलं। साधारणपणे 3 ते 3.5 तास हे पार्थिव अंत्यदर्शन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता याच दौलतनगर स्मशानभूमीमध्ये हे अभिषेक घोसाळकरांचं जे पार्थिव आहे ते आता इथे आणण्यात आलेलं आहे। अंत्यसंस्कार या ठिकाणी केले जातील आणि आपण गर्दी बघतोय। एक तरुण लोकप्रतिनिधी होते, 2 वेळेसचे ते नगरसेवक मुंबई महापालिकेचे होते आणि जर आपण बघितलं तर अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर हे सुद्धा माजी आमदार आहेत, उपनेते आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आणि त्यामुळे एक मोठा जनसंपर्क घोसाळकर कुटुंबियांचा आहे आणि त्यामुळे जेव्हा ही घटना घडली ती सगळ्यांना चटका लावून जाणारी होती, धक्कादायक अशी ही घटना होती आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं आपण इथे बघतोय की अंत्यदर्शनासाठी आणि या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सुद्धा एक कार्यकर्ते जमलेले पाहायला मिळत आहेत। त्यासोबत स्थानिक आहेत, स्थानिकांसोबत सुद्धा आपण बातचीत केली, त्यांनी कसं काम नगरसेवक असताना केलं हे त्यांनी सांगितलं आणि अशा प्रकारे ही घटना होते। मॉरिस नावाचा भाई, जो खरं तर स्वतःला स्वयंघोषित समाजसेवक समजत होता, त्यांनी 5 गोळ्या या अभिषेक घोसाळकरांवर झाल्या आणि त्यानंतर ही सगळी घटना ही सगळी अचानक होती, धक्का देणारी होती आणि त्यामुळे दुःखाचा डोंगर घोसाळकर कुटुंबियावर, त्यासोबतच पक्षावर आणि एकूणच स्थानिक जे आपण बघतोय प्रत्येकजण हळहळतंय। कारण एक मी तसं आधी सांगितले की एक युवा नेतृत्व आणि कार्यकुशल नेतृत्व होतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच मोठी गर्दी आपल्याला या स्मशानभूमीमध्ये पाहायला मिळते। थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। विशाल, खरोखर आहे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार अगदी काही क्षणामध्ये पार पडतील। मात्र वेदांत, ज्या प्रकारे घोसाळकर कुटुंबियांच्या घराबाहेरून तुम्ही यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहात, जनसागर मोठ्या प्रमाणामध्ये लोटल्याचं पाहायला मिळत आहे। अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत की नेमका वाद कशावर नव्हता, कशामुळे हा गोळीबार करण्यात आला, त्या संदर्भात तपासही येत्या काळामध्ये केला जाईल। मात्र ज्यावेळेला आप्तेष्ट आणि कुटुंबीय यांची आपण काही दृश्य दाखवतोय, अश्रू अनावर झालेल्या आहेत। घोसाळकर कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यानंतर अनेकांच्या अजूनही भेटीचा राबता त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही दृश्य ताजे मिळतात, त्याविषयी आपण काही सांगणार आहात वेदांत? नक्कीच, आपण बघितलं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत असतील, नेते सुभाष देसाई आहेत, सुनील शिंदे इथे आहेत, काही युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, प्रत्येक जण अगदी सकाळपासून इथे आहे। कारण सगळ्यांना चटका लावून जाणारी आणि धक्कादायक अशी घटना होती आणि काल रात्रीपासून अनेक नेते, पदाधिकारी, पक्षाचे हे सगळे या ठिकाणी होते आणि
घटना कशी घडली, काय घडली, याला म्हणजे गोळ्या झाडण्यामागे नेमकं कारण काय होतं याचा सगळा तपास क्राईम ब्रांच करेल. मात्र जशी घटना घडली तसे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते असतील, स्थानिक असतील, हे अगदी रात्रीपासूनच घोसाळकरांचे दोन्ही निवासस्थान तिथे जमलेले होते, त्यांच्या कार्यालयाबाहेर जमलेले होते. आणि आता आपण बघतो काही मोजक्या लोकांना म्हणजे नातेवाईक असतील घोसाळकरांचे, त्यासोबतच काही मोठे नेते शिवसेना ठाकरे गटाचे यांनाच आतमध्ये या स्मशानभूमीमध्ये सोडलं जातं, कारण जागा आतमध्ये कमी आहे. आणि त्यातनं या स्वर्गरथातून अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव आता आतमध्ये आणलं जाईल. दुःखाचा डोंगर मोठा कोसळलेला आहे, शोकाकुल सगळं वातावरण आहे आणि त्यामध्ये शांततेचं आवाहन करते पोलीस करतात. कारण अनेक स्थानिकांना किंवा मग एक स्थानिक कार्यकर्त्याला सुद्धा आतमध्ये यायचं आहे, पुन्हा एकदा अंत्यदर्शन अभिषेक घोसाळकरांचं घ्यायचं आहे. आणि त्यावरूनच स्थानिक जे कार्यकर्ते होते, या ठिकाणी स्थानिक होते, त्यांच्यामध्ये अभिषेक घोसाळकर यांची किती लोकप्रियता होती ह्या गर्दीहून तुम्हाला खरं तर कळेल. कारण मोठी गर्दी अगदी दोन्ही बाजूला आपण बघितलं तर मोठी गर्दी अंत्यदर्शनासाठी होती. अंत्यदर्शनाला सुद्धा अगदी 2 ते 3 तास आपण बघितलं तर पूर्ण निवासस्थानाच्या बाहेर मोठी गर्दी होती. आणि आता हे जे पार्थिव आहे ते आतमध्ये दौलतनगर स्मशानभूमीमध्ये आणलं जातंय. नातेवाईक त्याच्यासोबत आहेत. आपण या दृश्यांमध्ये बघतोय अभिषेक घोसाळकर यांचे वडील शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि पूर्ण जसं मी सांगितलं की घोसाळकर कुटुंबियांवर एक मोठा दुःखाचा डोंगर आहे. कारण अशा प्रकारे ही हत्या होणं, अशा प्रकारे फेसबुक लाईव्ह साधारणपणे 4-4.5 मिनिटाचं फेसबुक लाईव्ह झालं, ज्यामध्ये तो जो मॉरिस होता, ज्याने जो मारेकरी होता, त्यांनी हे सगळं आपण आता पुढे जाऊन एकत्र काम करू असं सांगितलं. त्यामुळे कुठलीही कल्पना अभिषेक घोसाळकरांना या सगळ्या फेसबुक लाईव्हच्या दरम्यान नव्हती. आणि अचानक अशा प्रकारे गोळ्या अभिषेक घोसाळकरांवर झाडल्या गेल्या आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्यांची प्राणज्योत मावळली. आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण जर आपण परिसर बघतोय दहिसरला, कारण एक मोठं नाव आहे, म्हणजे नगरसेवक जरी असले, 2 कोणतेही नगरसेवक आहेत, तरी त्यांच्या पत्नी सुद्धा नगरसेवक, माजी नगरसेवक म्हणून काम करतात. आणि यामुळेच घोसाळकर कुटुंबीय हे शिवसेनेशी अगदी अनेक वर्षांपासून जोडलं गेलेलं आहे. जनसंपर्क त्यांचा दांडगा आहे आणि त्यामुळे प्रत्येक जणाला हे अंत्यदर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे स्वर्गरथातून जेव्हा हे पार्थिव स्मशानभूमीकडे आणलं जात आहे त्यावेळेला मोठ्या संख्येनं हे सगळे स्थानिक असतील, कार्यकर्ते असतील, हे आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी सांगितलं की काही मोजकेच कार्यकर्ते असतील, मोठे नेते असतील आणि नातेवाईक असतील, तेच आतमध्ये येतील. त्यामुळे एकीकडे दुःखाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये शांततेचं आव्हान सुद्धा पोलीस करताना पाहायला मिळतात. विशाल, नक्कीच वेदांत, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. यावेळेला वेदांत नेब आमचे प्रतिनिधी थेट दौलतनगर स्मशानभूमीतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या दौलतनगर स्मशानभूमीतून थेटपणे विनोद घोसाळकर त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विनोद घोसाळकरांचे पुत्र जे आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला होता, त्यामध्ये त्यांनी आपले प्राण गमावलेले होते. काल अभिषेक घोसाळकरांची हत्या झाल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील. दौलतनगर या ठिकाणी मात्र पोलिसांवरती ताण वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण अभिषेक घोसाळकर यांचा जनसंपर्क दांडगा होता. विनोद घोसाळकर यांच्यामुळे देखील हा जनसंपर्क दांडगा असल्याचं आपण पाहतोय. अनेक महत्त्वपूर्ण नेते हे स्मशानभूमी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर मात्र हजारोंच्या संख्येनं अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले प्रत्येक जण या स्मशानभूमीमध्ये प्रवेश करण्यासाठी दाखल होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे. अगदी काही क्षणामध्ये अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव देखील स्मशानभूमीच्या आत नेण्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि या दरवाजापर्यंत त्यांचं पार्थिव घेऊन कार्यकर्ते दाखल झाल्याचं आपण पाहतोय. अगदी काही क्षणामध्ये अंत्यसंस्काराला देखील सुरुवात होताना दिसेल. वेदांत, मी आपल्याकडे येतो. एबीपी माझाच्या माध्यमातूनही आपण निश्चितच आवाहन करूयात की अंत्ययात्रेमध्ये अनेक जण सहभागी असले तरी देखील पोलिसांवरती ताण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण लोकप्रियता त्यांची होती, त्यांच्या वडिलांची देखील होती आणि त्यामुळे अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्यांची संख्या ही हजारोंच्या संख्येनं असल्याचं कॅमेऱ्याच्या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र वेदांत, अगदी काही क्षणामध्ये पार्थिव देखील अंत्यसंस्कारासाठी आतमध्ये नेण्याची तयारी सुरू झालेली आहे. काय आपण त्या ठिकाणी अपडेट देत आहात वेदांत?
आपले कॅमेरामॅन अनिल पवार आपल्याला ज्या प्रकारे दृश्य दाखवत आहेत की अनेकांना आतमध्ये यायचं आहे. स्मशानभूमीचे जे मेन गेट आहे त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते असतील, स्थानिक असतील, आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत. मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की जे मोजके नेते आहेत, जे महत्त्वाचे नेते आहेत, घोसाळकर यांचे नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत, त्यांनाच आतमध्ये परवानगी असेल. मात्र मोठ्या संख्येनं बाहेर सुद्धा म्हणजे या गेटच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय आलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्थानिक म्हणजे या ठिकाणचे स्थानिक अनेकांची कामं त्यांनी केलेली आहेत अशा प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला एबीपी माझ्याशी बोलताना दिल्या. आणि त्यामुळेच ज्या माजी नगरसेवकांनी काम केलं, ज्या आपल्या नेत्यांनी काम केलेलं आहे त्याच्या अंत्यदर्शनासाठी ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. धक्कादायक ही सगळी घटना होती आणि अशामध्ये अभिषेक घोसाळकरांचं जाणं हे अनेकांसाठी मोठा धक्का आहे. दुःखाचा डोंगर फक्त घोसाळकर कुटुंबावर तर आहेत, मात्र या ठिकाणी जे स्थानिक नेते आहेत पक्षाचे, त्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक आहेत ज्यांचे जवळचे संबंध घोसाळकर कुटुंबाशी होतात. या सगळ्यांच्या भावना जर आपण बघितल्या तर दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की सुनील शिंदे जे आमदार आहेत ते सुद्धा या गर्दीमध्ये मागे राहिले. त्यांना ते सुद्धा आता आतमध्ये येत आहेत. आपण आतमध्ये बघितलं तर खासदार विनायक राऊत असतील, सुभाष देसाई जे ज्येष्ठ नेते आहेत ते सुद्धा आतमध्ये आलेले आहेत. आणि अंत्यसंस्कार आता या दौलतनगर स्मशानभूमीमध्ये करण्यात येतील. त्यासाठीची एबीपी माझाची टीम देखील सातत्यानं सर्व घडामोडी आपल्या प्रेक्षकांपर्यंत यावेळेला पोहोचवते. दौलतनगर स्मशानभूमीमधून थेट एबीपी माझाची टीम या अंत्यसंस्काराचे प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत पोहोचवते. अभिषेक घोसाळकर यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी आपले प्राण गमावलेले होते. त्यानंतर करुणा हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते दाखल झालेले होते. त्यानंतर अतिशय शांततेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत त्यांचा मृतदेह नेला गेला. त्यानंतर शोकाकुल घोसाळकर कुटुंबियांनी देखील त्यांना निरोप दिलेला आहे आणि शेवटच्या प्रवासासाठी अभिषेक घोसाळकर निघाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय. मुंबईमध्ये असलेल्या दौलतनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार अगदी काही क्षणामध्ये पार पडतील. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्यांची संख्या देखील मात्र आज मोठ्या प्रमाणात आहे. स्मशानभूमीच्या बाहेर देखील मोठा जनसागर लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही मोजके नातेवाईक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील. वेदांत, माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर निश्चितच हा जो शेवटचा निरोप अभिषेक घोसाळकर यांना दिला जाणार आहे त्यावेळेला काही मोजक्या नातेवाईकांना, काही मोजक्या नेतेमंडळींनाच आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. कुणाकुणाचा समावेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण अखेरचा निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे. वेदांत, नक्कीच आपण बघतोय की घोसाळकरांचे अभिषेक घोसाळकरांचे वडील जसं मी सांगितलं की शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते म्हणून ते मागील काही अनेक वर्षांपासून काम बघतायत. विनोद घोसाळकर हे आपण बघतोय. त्यासोबतच जसं तू सांगितलं की काही महत्त्वाचे नेते सुभाष देसाई असतील, विनायक राऊत आहेत, युवा सेनेचे काही पदाधिकारी आहेत. आणि आता हे जे पार्थिव आहे अभिषेक घोसाळकरांचं ते आता आतमध्ये आणलेलं आहे आणि आता अंत्यसंस्कार हे केले जातील. अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव त्यांच्या जुनं जहितरमधलं IC कॉलनीचं जे निवासस्थान होतं तिथे ते पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं. आणि आता अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवल्यानंतर आता अंत्ययात्रा काढण्यात आली आणि त्यानंतर आता अंत्यसंस्कार हे या पार्थिवावर होत आहेत. जसं आपण बाहेर बघितलं मोठा जनसमुदाय, मोठी गर्दी आपल्याला या सगळ्या अंत्ययात्रेदरम्यान पाहायला मिळते. अनेकांना विश्वास बसत नाहीये की काल एका कार्यक्रमात अभिषेक घोसाळकर होते. एकीकडे समाजसेवा त्यांची सुरू असते, मात्र एका सांस्कृतिक कार्यक्रमात ते हजर होते आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांची हत्या होते. हे याच्यावर कोणाला विश्वास बसत नाहीये आणि त्यामुळे हे सगळ्यांसाठीच घटना धक्कादायक होती आणि प्रत्येकजण या सगळ्या घटनेतून सावरण्याचा प्रयत्न करतोय. अनेक जणांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि घोसाळकर कुटुंबांचं सांत्वन सुद्धा केलं जात आहे. स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, त्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, सर्व ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते म्हणजे मुंबईतले नेते असतील किंवा मग बाहेरचे नेते, हे सर्व नेते या ठिकाणी घोसाळकर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले होते. आणि आता जो पुढचा अंत्यसंस्काराचा विधी आहे तो इथे पार पडताना पाहायला मिळतो. विशाल, बरोबर आहे. पार्थिवावरती अगदी काही क्षणामध्ये अंत्यसंस्कार होताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला ही दृश्य पुन्हा एकदा मी आपल्या प्रेक्षकांना सांगेल, त्यानंतर वेदांत आपल्याकडून अपडेट घेणारच आहे. खरं तर यावेळेला पार्थिवावरती अंत्यसंस्कार
आणि शेवटचा निरोप देण्याची तयारी सुरू झाल्याचं आपण पाहू शकतोय। ही काही दृश्य आहेत दौलतनगर स्मशानभूमी बाहेरची, ज्या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक हे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहे। मात्र सगळ्यांना या ठिकाणी प्रवेश देणं शक्य नसल्या कारणामुळे या ठिकाणी स्मशानभूमीचा जो मेन गेट आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। अनेक कार्यकर्ते अजूनही बाहेर वाट पाहत असल्याचं पाहायला मिळतंय। जे महत्त्वपूर्ण नेते आहेत किंवा जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना मात्र स्मशानभूमी परिसरामध्ये या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे। आतल्या जर दृश्यांचा आपण विचार केला तर आतल्या दृश्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते की अभिषेक घोसाळकर यांच्यावरती झालेला जीवघेणा हल्ला त्यांच्या जीवावरती बेतला, त्यानंतर त्यांचे प्राण मालवले आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे विनोद घोसाळकर त्यांचे पिता हे देखील दाखल झालेले आहेत आणि आपल्याच मुलाचं पार्थिव त्यावरती होणारे अंत्यसंस्कार हे कुठल्याही पित्याच्या डोळ्यात पाणी आणणारेच असतात आणि तीच दृश्य यावेळेला आपण पाहू शकतोय। कारण अभिषेक घोसाळकर यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट, त्यांचा मित्रपरिवार हा मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि आजही विनोद घोसाळकर हे स्वतः आपल्या मुलाचं पार्थिव हे अंत्यसंस्कारासाठी दौलतनगर स्मशानभूमीमध्ये घेऊन आले, त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय। तर अनेक कार्यकर्त्यांना देखील ही घटना सत्य आहे का यावरती अजूनही प्रश्न उपस्थित करावासा वाटतो। कारण काल घडलेली घटना जी सगळ्यांनी पाहिली, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हसत खेळत सुरू असलेला संवाद आणि त्यानंतर त्याला मिळालेलं नाट्यमय रूपांतर आणि त्यानंतर करुणा हॉस्पिटल आणि करुणा हॉस्पिटलमधून आलेली अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे अभिषेक घोसाळकर यांनी आपले प्राण सोडलेत। त्यानंतर घडलेला घटनाक्रम आपण पाहिला। शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत कारण अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावरती अगदी काही क्षणामध्ये अंत्यसंस्कार त्या ठिकाणी पार पडतील। विनोद घोसाळकर यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत आणि शेवटचा निरोप देण्याआधी ज्याही प्रकारच्या विधी त्या ठिकाणी पार पडत असतात त्याची आपण दृश्य यावेळेला पाहू शकतोय। कार्यकर्ते अंतिम देण्यासाठी सज्ज असल्याचं देखील आपण यावेळेला पाहतोय। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी सातत्यानं प्रत्येक क्षणाचे अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतात। थेट पुन्हा एकदा वेदांत यांच्याकडे जाऊयात। वेदांत, आपण पाहिलं की अश्रू अनावर झालेले होते विनोद घोसाळकर यांना, तर दुसरीकडे घोसाळकर कुटुंबियांपैकी किंवा आप्तेष्टांपैकी जवळचे कुणी या ठिकाणी उपस्थित आहेत का? कारण ज्यावेळेला कुटुंबियांना म्हणजे खास करून अभिषेक घोसाळकर यांच्या मातोश्री आणि पत्नी त्यांची मुलगी यांना रडताना पाहून अक्षरशः हृदय हेलावून गेलेलं होतं महाराष्ट्रातल्या जनतेचं। वेदांत, तर वेदांत, अगदी काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत काही अपडेट्स त्या ठिकाणाहून मिळतात का हे पोहोचवतीलच, मात्र तत्पूर्वी ही संपूर्ण घटनाक्रम सगळ्यात आधी आपण ABP माझावर पाहिलेला होता, ज्यावेळेला हत्येची घटना घडली आणि त्यानंतर मात्र आता अनेक तास गेल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झालेली होती। अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले अनेक जण अजूनही दौलतनगर स्मशानभूमी परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। गेटच्या बाहेर असलेला जनसागर त्यांची लोकप्रियता सांगण्यासाठी पुरेसा आहे। तर दुसरीकडे घोसाळकर कुटुंबियांना जे अश्रू अनावर झालेले होते त्यांच्या कुटुंबियांना साथ देण्यासाठी ठाकरे गटातील अनेक नेते हे स्मशानभूमी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी काही क्षणामध्ये अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार देखील पार पडतील। अंत्यसंस्काराची तयारी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय शांतता आहे, शोकाकुल वातावरण आहे, कारण अभिषेक घोसाळकर यांची अशा प्रकारे हत्या केली जाईल याची पुसटशीही कल्पना नसताना मात्र कार्यकर्त्यांनी अतिशय शांततेनं आणि संयमानं या अंत्यसंस्कारामध्ये आता ते सामील झाल्याचं पाहायला मिळतं। दुसऱ्या बाजूला आपण आणखी दृश्य पाहू शकतोय, कारण ज्यावेळेला अंत्यसंस्कारासाठी दौलतनगर स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा निघाली तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं होतं। त्यावेळेला त्यांची पत्नी, आई आणि मुलगी यांना देखील अश्रू अनावर झालेले होते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत काही अपडेट्स पोहोचवतात। वेदांत, यावेळेला आपण दोन दृश्य दाखवतोय त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या अंत्यदर्शनाची। दुसरीकडे विनोद घोसाळकर हे आपल्या मुलालाच आता शेवटचा निरोप देण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। अश्रू अनावर होत आहे, शोकाकुल वातावरण आहे त्या ठिकाणी। नेमकं काय घडताना तुम्ही पाहता आहात वेदांत? विशाल, नक्कीच हे जे आपण दृश्य बघतोय ते प्रत्येकासाठी म्हणजे हे जड आहे, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं तर
घोसाळकर, विनोद घोसाळकर हे स्वतः आता आतमध्ये आलेले आहेत. जे काही विधी आहेत, अंत्यविधी आहेत ते पार पडतात आणि आता अग्नी या पार्थिवाला दिला जाईल आणि त्यामुळेच ठाकरे गटाचे नेते तर सोबत आहेच. या सगळ्या दुःखामध्ये पूर्णपणे साथ विनोद घोसाळकरांची देत आहेत. नातेवाईक त्यांचे आहेत आणि आपण आतमध्ये जर बघितलं तर काही ठराविक जवळचे नातेवाईक घोसाळकर कुटुंबियांचे, त्यासोबतच नेते यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे आणि आता या अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे. जसं तुम्ही म्हणालात की गर्दी मोठ्या संख्येनं इथे आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं मग स्थानिक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचे नातेवाईक असतील, सर्वच जणांना अंत्यदर्शन घ्यायचं होतं. ही घटना कशी घडली, काय घडली, हे सगळ्यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी काही क्लिप समोर आली, जो काही व्हिडिओ समोर आला त्यातनं पाहिली आणि जेव्हा हा व्हिडिओ बघितला तेव्हा प्रत्येकाला धक्का बसला की अशा प्रकारे आपल्या जवळचा माणूस, आपल्यातला एक तरुण नेता, आपल्यातला एक तरुण लोकप्रतिनिधी आपल्यात नाही, हा विश्वासच त्यांना बसत होता आणि त्यामुळे काल रात्रीपासूनच स्थानिक इथले नेते असतील, पदाधिकारी असतील. नक्कीच वेदांत, अगदी काही क्षणामध्ये आम्ही तुमच्याबरोबर पुन्हा जोडले जाणार आहोत. तुम्ही आपल्याबरोबर असेच अपडेट पोहोचवण्यासाठी जोडलेले राहा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.